नमस्ते. माझे नाव प्रतीक्षा प्रशांत पुजारी. इयत्ता 11वी, तुकडी ब. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार, विशेषतः महिला संदर्भातील विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून बोलणार आहे. त्यांचे योगदान महिला सक्षमीकरणाबाबत मोलाचे आहे. त्यांनी सामाजिक चळवळीत महिला सहभागाबाबत विचार केला. त्यांच्या मते सामाजिक विषमता, शोषण दूर करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांनी आपल्या लेखणीचा वापर महिला जागृतीसाठी केला. बाबासाहेबांचे महिला शिक्षणाबाबत स्पष्ट असे विचार आहेत. त्यांच्या मते मुलगा शिकला तर फक्त त्याचा एकट्याचाच विकास होतो, परंतु मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. त्यांनी फक्त महिला सक्षमीकरणाबाबतचे काम जनजागृतीपर्यंत मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कायदे निर्मितीत पण महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. हिंदू समाजातील महिलांना समान हक्क मिळवून देण्याचा त्यांनी संसदेत आणले. हिंदू कोड बिल हा त्यांचाच एक भाग. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष केला. त्यांनी महिलांवरील अन्याय व अनिष्ट रूढी संदर्भात त्यांनी भाष्य केले व पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या मते स्त्रिया विवाहाचा जोडीदार निवडण्याचा, घटस्फोटाचा व पोटगीचा अधिकार असावा व तसेच वडिलोपार्जित संपत्तीत महिलांना समान वाटा मिळावा. पुरुषांप्रमाणे वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नोकरदार महिलांना प्रसूतांनंतर विश्रांत व बालसंगोपनानंतर रजा करून मिळावी. महिला विकासाबाबत आपली कटिबद्धता दर्शवली. महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे प्रजनन व संतती नियमन. यातील त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. महिला सक्षमीकरणाचे मोलाचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यासाठी त्यांना कोटी कोटी प्रणाम.